1 किलो कोबीचा गड्डा सुद्धा कमी पडेल एवढी भन्नाट रेसिपी करूया. हो, पण त्याआधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. जिच्या नावातच किचन आहे, ती काहीच करू शकत नाही, अशी एक मला कमेंट आहे. ती खरी आहे का? काय वाटतंय तुम्हाला? तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो कोबीचा गड्डा वरचे 2-3 पानं काढून स्वच्छ धुवून घेतला. घेतल्यानंतर आपण ज्यानं बटाटा खिसतो ना, त्या बटाट्याच्या खिसणीवरती खिसून घेतला. त्यानंतर दाबून घट्ट पिळून त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. त्यानंतर आता या त्याच्यामध्ये आता खिसामध्ये ना चवीनुसार मीठ घालून सगळं घेऊया. पाणी काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये शक्य चवीनुसार तेवढं मीठ कमी घालून पाणी घ्यायचं राहिलं पाहिजे आणि हलवून घ्यायचं. आणि हा पदार्थ तोपर्यंत करत असताना माझ्या एका आपल्याला प्रश्नाचं वरून उत्तर द्या अजिबात बरं पाणी का. घालावं लागत नाही. जिच्या एकदम नावातच किचन आहे पौष्टिक ती असा हा काहीच करू पदार्थ शकत नाही, करूया. अशी आता मला एकाची याच्यामध्ये कमेंट 2 होती. हे मध्यम खरं आहे का? आकाराच्या बारीक चिरलेल्या शिमला तर आता मिरची, बघा, 2 इथं मध्यम मी ह्या आकाराचे कांदे कोबीमध्येच आणि ढोबळी मुठभर मिरची, कोथिंबीर असं बारीक घालून चिरलेली हे हिरवी सगळं मिरची, छान हलवून घेऊयात. कोथिंबीर आणि कोबी कांदा जेवढा असं बारीक घालून चिरलेला घेतलं. असेल ना, आता हे तेवढा सुद्धा हा सगळ्या पदार्थ आपला भाज्या छान घालून होतो. छान आता घट्ट याच्यामध्येच गोळा मळून लगेच घ्यायचं. एक गाजर घालून तोपर्यंत घेऊया. इकडं एका आपल्याला बाजूला आपण पौष्टिक खायचंय, तेल तापत मुलांना ठेवूया. चविष्ट तापलेल्या हवंय आणि तेलामध्ये उन्हाळ्यात जेवण जात नाही. थोडासा तर कांदा हे घालायचा, तुम्ही एकदा नक्की करून थोडंसं बघा बरं गाजर का. घालायचं मला माहिती आहे आणि जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत बारीक व्हिडिओ बघाल चिरलेला ना, तेव्हा लसूण तुम्हाला घालून हा घ्यायचा. पदार्थ नक्की आवडणार आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि नंतर 2 गड्डे मी लसूण सोललेला त्यातला निम्मा लसूण बारीक चिरून घेतलाय. आता 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचा. हे करत असताना याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर आपण केलेला नाहीये. घट्टसर मस्त असा गोळा मळून घेऊयात. थोडासा वेळ लागतो, दाब देऊन मळावा लागतो, पण गोळा मात्र छान मळला जातो. आता हा तयार झालेला गोळा जो आहे ना, तो बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथं मी 1 चमचा, मोठा चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घेतलंय. त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि कॉर्नफ्लॉवरची ही सरी करून घेतली. हे करणं ना पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला पुढे जाऊन मी सांगते, की काय ऑप्शनल आहे आणि काय तुम्हाला करायचं. तर स्लरी करून घ्यायची. एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापवायचं. त्यामध्ये थोडासा कांदा, थोडंसं गाजर आणि तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या, हा बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आणि हे छान सगळं परतून घ्यायचं. आता हे परतून घेतलं की नाही, की छान हलवायचं. अर्धं शिजलं पाहिजे एवढं फक्त करायचं. आता फक्त 1 ते 2 वेळा याला हलवून घ्यावं लागतं, शिजवून घ्यावं लागतं. तोपर्यंत इकडं कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी आहे ना, त्यातलं सगळ्या गुठळ्या मोडल्या पाहिजेत. आता ती स्लरी या कढईमध्ये घालून घेऊयात आणि याच्यामध्ये ना गुठळ्या होऊ नयेत म्हणून लगेच हे हलवायचं. आवश्यकता वाटली तर लागेल तसं पाणी वाढवायचं आणि नंतर थोडंसं सोया सॉस घालून घ्यायचं. हे करणं पूर्णतः ऑप्शनल आहे. जर का तुम्हाला हवं असेल, करायचं असेल तर करा, नाही केलं तरी चालेल. कारण पुढे जाऊन जो आपण पदार्थ करणार आहे ना, तो एकदम चविष्ट आणि मस्त असा होणार आहे. पटकन होणार आहे. तर आता ही स्लरी मी तयार करून ठेवली आहे. कारण बाहेरचं मुलांना खायला खूप आवडतं आणि त्यामध्ये स्ट्रीट स्टाईल मंचुरियन म्हटलं ना, तर मुलं एकदम खुश असतात. मग त्यामध्ये अजिनोमोटो वापरलेलं असतं. त्यापेक्षा मस्त असं घरी हे देसी हेल्दी चायनीज मुलांना करून द्या. तर आता हे पीठ पण छान असं भिजलेलं आहे. सगळं साहित्य एकजीव झालेलं आहे. तर आता याचे गुलाबजामच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात. तोपर्यंत या स्लरीला उकळी येते. गोळे तयार करून झाले की तेल तापत ठेवायचं आणि चांगल्या तापलेल्या तेलामध्ये मध्यम आचेवरती हे गोळे तळून घ्यायचे. आता हे जे गोळे आहेत ना, ते मगाशी मी तुम्हाला म्हटलं की ती स्लरी करणं किंवा ती ग्रेव्ही करणं पूर्णतः ऑप्शनल आहे. का ऑप्शनल आहे माहिती का? हे तयार केलेले गोळे जे आहेत ना, ते सुद्धा तुम्ही नुसते असेच खाऊ शकता. मुलांना देऊ शकता. खूप छान होतात, चवीला छान होतात आणि 5 ते 6 दिवस बाहेरच्या हवेला छान असे टिकतात सुद्धा. त्यामुळे तुम्ही एकदा करून ठेवून मुलांना देऊ सुद्धा शकता. पण या ग्रेव्हीची रेसिपी मात्र मी तुम्हाला सांगून ठेवली. जेव्हा तुमच्या मनात येईल, तेव्हा तुम्ही अशी ग्रेव्ही करून त्यामध्ये घालून मुलांना त्यांच्या आवडीचं घरी केलेलं चविष्ट खायला देऊ शकता. तर बघा, तेलामध्ये मस्त असे गोळे तळून तयार होत आहेत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. आता माझ्या चॅनलचे नाव दमयंती डॅम्स किचन असं आहे. हो ना? तर त्यामध्ये नावामध्ये किचन आहे. कारण किचन स्वयंपाकघर सांभाळणं हा माझा छंद आहे. मला आवडतं आणि म्हणून मी ते सांभाळते. पण ना
परवा एका कमेंटनी मला हर्ट केलं आणि मला खरंच असं वाटलं की तुम्हाला विचारावं की ज्याच्या नावामध्ये किचन आहे ते चुकीचं आहे का? मी माझ्या चॅनलचं नाव बदलू का? बदलू का म्हणण्यापेक्षा का बदलू? कारण मी स्वयंपाकघर सांभाळते म्हणून. म्हणजे एकाखाली एक छान, 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 छान कमेंट होत्या आणि एक मात्र कमेंट अशी होती की जिच्या नावामध्ये किचन आहे तिच्याकडून काय अपेक्षा करणार? अरे तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळते आणि सगळं बघून झाल्यानंतर तुम्ही अशा कमेंट्स करता. असू देत, असे पण फॉलोअर्स असतात हे तरी कळालं मला. तर तुम्हाला काय वाटतं ना ह्याच्यावरती? मला एक कमेंट करून मात्र नक्की सांगा बरं का. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. असं काहीतरी आपण करणं हे चुकीचं वाटतं का? आणि म्हणूनच 2 दिवस मी व्हिडिओ पण पोस्ट केला नव्हता. पण म्हटलं नाही, असं करून चालणार नाही. आपल्याला आपलं काम पुढं न्यायचंय. म्हणून पुन्हा सुरुवात केली. तर चला, हे गोळे मस्त असे तळून व्हायला लागलेत. मध्यम आचेवरती ना अर्ध्या मिनिटामध्ये छान असे लालसर रंगावर तयार होतात. आता याच्यामध्ये जर का आर्टिफिशियल कलर वापरले ना तर याचा रंग अजून छान अट्रॅक्टिव्ह, आय कॅची होऊ शकतो बरं का. पण आपल्याला ना कमीत कमी बाहेरचं साहित्य वापरून किंवा आर्टिफिशियल कलर अजिबात न वापरता हा पदार्थ तयार करायचा आहे. म्हणून मग इथं मी काही वापरलेलं नाही. आता उकळत्या स्लरीमध्ये हे तयार झालेले बॉल्स घालून घेतले. मस्त असे अर्धा मिनिट शिजवून घेतले. गॅस बंद केला. पौष्टिक आणि एक वेळचं मस्त चविष्ट असं जेवण तयार झाले. उन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही किंवा मुलांना तेच ते खायला नको वाटतं. तेव्हा एकदा नक्की करून पहा बरं का.